Mr. Ram advocate and has prepared the following income and expenditure account. रामचा आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट दिलेला आहे पहा. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच असतं हे. ठीक आहे. जर रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला असेल तर आपण काय करतो, प्रोफेशनल इन्कम मायनस प्रोफेशनल एक्सपेन्सेस करतो. पण इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट दिलं म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, इन्कम फ्रॉम बिझनेस सारखं, म्हणजे ज्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं असतं तेव्हा आपण कसं सोडवतो त्या पद्धतीने हे सोडवावं लागेल. दोनच ऍडजस्टमेंट दिलेले आहेत का? हो. ओके. हो सर. बुक मध्ये सर सेम प्रॉब्लेम आहे, फक्त अमाऊंट चेंज आहे सर्वात. जिथं 1 लाख आहे तिथं 10,000 आहे असेल. हां, आन्सर किती आहे बघ बरं बुक मध्ये. 1,04,150. 1,04,150 आहे का? इथं मग हो. 1,04,200 यायला पाहिजे. काहीतरी असेल 50 रुपयाचं इकडे तिकडे गोंधळ. जाऊ दे. ठीक आहे. हो सर. टोटल 1,40,000 आहे का तिथे? 1,41,000. हां, मग थोडंफार चेंजेस असेल तर नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आता हा प्रॉब्लेम पण सोडूया. मग इन्कम फ्रॉम प्रोफेशन जरी असला तरी आपल्याला हा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवायचा आता, इन्कम फ्रॉम बिझनेस सारखा. बिझनेस सारखा. म्हणजे फॉर्मॅट काय घ्यावं लागेल रे आपल्याला? आधी नेट प्रॉफिट घेतो तिथं सरप्लस हा, द्यावा नेट लागेल. प्रॉफिटच्या ऐवजी काय घ्यावं लागेल? सरप्लस. सरप्लस. मग इथे आपण लिहिणार आता सरप्लस ॲज पर इन्कम अँड एक्सपेंडिचर. शबास, इन्कम इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. दिलाय का सरप्लस? दिलाय त्यांनी आपल्याला. हो. कितना दिया रे सरप्लस? 9,09,000 बरोबर आहे. हो. 9,09,000. 9,000. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, ऍड. काय आठवतंय काही? हो. नॉन अलाउएबल एक्सपेन्सेस. अँड आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम्स. अलाउएबल इन्कम्स. बरोबर आहे. आणि लेस मध्ये काय जाईल? लेस मध्ये मध्ये नॉन अलाउएबल इन्कम्स हा. अँड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. मग मी इथे लेसचं नाव टाकून ठेवतो पा. ऍड नाही आता काय, लेस नॉन अलाउएबल इन्कम्स अँड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. बरोबर आहे. चलो पढो पहिला सेंटेन्स. वाचू का एकदा? त्यांनी खर्चामध्ये काय काय सांगितले? ऑफिस एक्सपेन्स 1 लाख, सॅलरी सांगितली 50,000, मॅगझिन सांगितले 6,000, पर्सनल एक्सपेन्सेस. पर्सनल म्हणजे पर्सनलच. पर्सनल आहे का पर्सोनेल आहे रे? पर्सोनेल एक्सपेन्सेस आहे रे. पर्सोनेल एक्सपेन्सेस म्हणजे हा, पर्सोनेल एक्सपेन्सेस आहे. पर्सोनेल एक्सपेन्सेस. पर्सोनेल एक्सपेन्सेस म्हणजे पर्सनल नाही आहे ते. काय पर्सोनेल आहे ना. हो. म्हणजे पर्सोनेल एक्सपेन्सेस म्हणजे ऑल दोज एक्सपेन्सेस रिलेटेड टू वर्कर्स, रिलेटेड टू सर बुक मध्ये पर्सनल दिलंय ना, तर पर्सनल आहे. पर्सनल आहे का पर्सोनेल आहे? पर्सनल आहे. पर्सनल आहे का?
मग ते ऍड केलेलं आहे का बघ बरं. हो ऍड केलेलं आहे. मग पर्सनलच असेल. पर्सनल एक्सपेन्सेस बरोबर आहे. नंतर डोनेशन टू नॅशनल डिफेन्स फंड आहे, इंटरेस्ट आहे, इन्कम टॅक्स आहे, कार एक्सपेन्सेस आहे. नंतर इन्कम कोणते कोणते आले, ऑडिट फीतून पैसे आले, गिफ्ट फ्रॉम फादर इन लॉ, अरे वा सासऱ्याकडून पैसे मिळाले, डिव्हिडंड आहे, प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट विकून प्रॉफिट झाला, कन्सल्टन्सीचे फीज मिळाली 5 लाख रुपये. ठीक आहे. कारचा खर्च कसा सांगितला त्यांनी, ऑफिशियल अँड पर्सनल. ऑफिशियल अँड पर्सनल इक्वली म्हटलं ना. हो इक्वली. म्हणजे जेवढा खर्च ऑफिसच्या कामाला आहे तेवढाच खर्च पर्सनलच्या कामासाठी. हा. आणि 10,000 रुपये सर्वंटची सॅलरी आहे, डोमेस्टिक सर्वंटची सॅलरी. ती चुकून त्यांनी कशात लिहिलेली आहे, एम्प्लॉई सॅलरी मध्ये. एम्प्लॉई सॅलरीमध्ये लिहिली बरोबर ना. ओके. मग आता काय करायचं, आपण ॲडजस्टमेंट वाचायला सुरुवात करू. कारचा जो एक्सपेन्स आहे त्यातला अर्धा खर्च पर्सनली आहे ना, पर्सनल कामासाठी. बघा बरं कार एक्सपेन्स किती आहे याच्यामध्ये, 20,000. 20,000. आहे. मग त्या 20 मधले बिझनेसचे किती, म्हणजे आपल्या प्रोफेशनचे किती आणि पर्सनल किती. प्रोफेशनलचे 10,000 आणि बिझनेसचे 10,000. कोणते अलाउएबल कोणते नॉन अलाउएबल. प्रोफेशनल अलाउएबल आणि पर्सनल असतील ते नॉन अलाउएबल. नॉन अलाउएबल घ्यायचे का अलाउएबल घ्यायचे आपल्याला. नॉन अलाउएबल. नॉन अलाउएबल मध्ये काय येईल मग पहिला आकडा, पर्सनल एक्सपेन्सेस Personal expenses. 10,000. कार एक्सपेन्सेस, कार एक्सपेन्सेस कोणत्या वापरासाठी, पर्सनल यूज. हां. कार एक्सपेन्सेस आहे पर्सनल साठी किती ना, 10,000. 10,000. अरे याला काय उरायलं रे आज. हां बरोबर आहे. हा. त्यानंतर 10,000 पुन्हा डोमेस्टिक सर्वंटचे आहेत. डोमेस्टिक सर्वंटचे सॅलरीमध्ये आपले काय झाले, 50,000 10,000 रुपये घरचा खर्च आला पर्सनल. हो. म्हणजे याचा अर्थ 10,000 रुपये नॉन अलाउएबल झाले. आणि या 50 मधले किती अलाउएबल झाले, 40 अलाउएबल झाले. जे अलाउएबल पण आहे लिहिलेले पण आहे, त्याचं काय करायचं का नाही, नाही. पण जे नॉन अलाउएबल आहे ते काय करावं लागेल, ऍड करावं लागतील. ऍड करावं लागतील. मग काय घ्यायचं मला, 2 आकडा काय, सॅलरी ऑफ डोमेस्टिक सर्वंट हां 10,000. कितना 10,000. ॲडजस्टमेंट 2च दिलेले आहेत. पुस्तकात पण 2च आहेत का ग. हो सर 2च आहेत पुस्तकात. निरालीमध्ये किती नंबरचा प्रॉब्लेम येतो, 11 नंबरचा. 11 नंबरचा. ठीक आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंट संपल्या. मग आता आपण काय करणार, हे जे डेबिटला आहेत हे एक्सपेन्सेस आहे बरं का. सांगा, हो. ऑफिस एक्सपेन्सेस अलाउएबल आहेत, लिहिलेले आहेत. हो. क्या करने का, नथिंग. एम्प्लॉई सॅलरी 10,000 नॉन अलाउएबल होते, आपण ऍड केले. मॅगझिन म्हणजे आता हा ॲडव्होकेट आहे, म्हणजे तो काहीतरी त्याचे लिगली काहीतरी पुस्तक वगैरे मागवत असतील, स्टडी मटेरियल बरोबर आहे ना. हो. त्यांचे काय सेक्शन वगैरे नवीन काय आले असतील, केस स्टडी वगैरे, त्याचं काहीतरी पुस्तक सबस्क्रिप्शन असेल त्याचं. ते पर्सनल कामासाठी मागवतो का प्रोफेशनल कामासाठी मागवतो. प्रोफेशनल. मग बिझनेसचाच खर्च आहे ना प्रोफेशनलचा, काही करायची गरज नाही ना. 6,000 रुपये
अहो एक्सपेन्स पण आहे लिहिलेलं पण आहे, काय करायचं? नथिंग, काहीच नाही करायचं. पर्सनल एक्सपेन्सेस, पर्सनल म्हणजे स्वतःचे वैयक्तिक खर्च म्हटले त्यांनी. काय करायचं? नॉन अलाउएबल आहे ते, ऍड नॉन करायची. अलाउएबल. मग काय होईल ते? ऍड होती. ऍड होते. किती रुपये? 1,70,000. बापरे, भरपूर आहे. हां, त्यानंतर डोनेशन टू NDF. आता नॅशनल डिफेन्स फंड मध्ये त्याने डोनेशन दिलं, बरोबर आहे. हा प्रोफेशनल एक्सपेंस है करे? नाही, क्या ये पर्सनल. जरूरी था उसकी वकालत चलने के लिए? नाही. नाही, प्रोफेशनल एक्सपेंस नाही आहे. म्हणजेच हा अलाउएबल का नॉन अलाउएबल? नॉन अलाउएबल. नॉन अलाउएबल. नॉन अलाउएबल. काय करावं लागेल? ऍड. काय होतं ते डोनेशन ना? डोनेशन टू NDF. किती? किती होतं डोनेशन? 5,000. 5,000. बरोबर आहे. हो. नंतर इंटरेस्ट. आता इंटरेस्ट नेमकं कोणतं आहे ते काय सांगितलेलं नाही. एक्सपेंडिचरला आहे म्हणजे खर्च आहे ना. हो. मग ते काय आहे ते काही सांगितलेलं नाही. कर्ज पर्सनल कामाचं आहे का प्रोफेशनल कामाचं आहे ते काही सांगितलेलं नाहीये. मला वाटतंय ते. सर, हां, तर मग तो इंटरेस्ट जर सांगितला नाही तर बहुतेक प्रोफेशनलचा घेऊ शकतो. तुम्हीच सांगितलं होतं ना. हां, मग तेच सांगतोय ना. नाही, 7,000चं काही करायचं नाही. पण इन्कम टॅक्स त्यांनी इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये दाखवलेला आहे. हा मात्र नॉन अलाउएबल आहे. काय? नॉन अलाउएबल आहे. हां, इन्कम टॅक्स काय होईल? नॉन अलाउएबल एक्सपेन्स मध्ये. इन्कम टॅक्स किती रुपये होता रे? 1,33,000. नंतर कार एक्सपेन्सेस घेतले आपण. हो. नेट सरप्लस पण सुरुवातीलाच घेतला. हो. मग आता इकडे पहा इन्कम मध्ये ऑडिट फी. प्रोफेशनल. इन्कम आहे ना, वकील आहे म्हटल्यावर त्याला ऑडिटिंग वगैरे काही कामं असतील. ठीक आहे. किती पैसे मिळेल त्यातून त्याला? 7,05,000. अरे हा त्याचा बिझनेस प्रोफेशनल इन्कमच आहे ना. हो. गिफ्ट फ्रॉम फादर इन लॉ सासरेकडून 50,500 मिळाले. इन्कम आहे. प्रोफेशनल इन्कम आहे का? पर्सनल आहे. काय करायचं? इन्कम आहे, इन्कम नॉन अलाउएबल इन्कम झाला ना. लेस काय करायचा. करायचं मग? लेस. लेस करायचं. सांगा लेस मध्ये 1 नंबरला काय येईल? गिफ्ट फ्रॉम फादर इन लॉ. किती रे? 5,500. 50,500. ओके. नंतर डिव्हिडंड मिळाला. आता त्याचं वकिली पेशा आहे, त्याला डिव्हिडंड मिळाला म्हणजे कोणत्या तरी कंपनीचे शेअर्स घेतलेले त्याने, बरोबर. मग हे मिळणाऱ्या शेअर्स वरचा डिव्हिडंड आहे हा प्रोफेशनल इन्कम आहे का? नाही. हा अदर सोर्स इन्कम आहे ना.
हम्म. काय करायचं? लेस करायचं. लेस करायचं. काय डिव्हिडंड किती डिव्हिडंड मिळाला? 80,000. 80,000 होता का? ओके. हा. त्यानंतर प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट विकून त्याला प्रॉफिट झाला. इन्व्हेस्टमेंट विकणे हा त्याचा प्रोफेशन आहे का? तो वकील आहे नाही. ना. हो. मग इन्व्हेस्टमेंट विकून प्रॉफिट झाला हा इन्कम आहे का? आहे. नाही. प्रोफेशनल इन्कम आहे आहे. का? प्रोफेशनल इन्कम आहे नाही. का? काय नाही. करायचं? लेस करायचा. लेस करायचं. प्रॉफिट ऑन सेल ऑफ सेल इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट 64,500. किती येते? 64,500. 64,500. त्यानंतर लॉ कन्सल्टन्सी फी. आता त्याने कायदेशीर कोणाला तरी कन्सल्टन्सी केली असेल काहीतरी, आहे की नाही? हम्म. हो. कन्सल्टन्सी करतो कोणाला तरी काहीतरी Professional. सुचवलं. हा प्रोफेशनल इन्कम आहे का? हो. मग याचं काय करायचं? काहीच नाही करायचं. काहीच नाही करायचं. इथं संपलं. संपलं ना? हो. मग आता आता वरतीचे ऍडिशन खालचे ऍडिशन सांगा याची ऍडिशन किती झाली मग? 20, 60, 80, 90, 90,000. किती आली बेरीज? 33,000. 5,000. 3,28,000. नक्की? हो 2 28,000. 3,28,000. हे घेतली तर मी 3,28,000. दोघांची बेरीज किती झाली रे मग? दोनों का टोटल कितना हुआ? 12,91,000. कस के 12,91 येतील? 91 कसं काय? तेच ना, 9 आणि 28 37 होईल. ती 37,000. हा 12,37,000. 37. हा. बरोबर आहे. हो. टोटल एक्सपेन्स किती आहे? मोजा. पन्नास हजार 500, 80,000, 64,500. किती झाले? 1,95,000. 1,95,000. 1,95,000. करा बरं माझा बाकी आता. दहा लाख 42,000. 10,42,000. 42,000. काय आलंय उत्तर तुमचं? इन्कम फ्रॉम प्रोफेशन. बघा बरं किती छापलेले आपले. 1,42 होते. 10,42,000 आहे का? हो. संपलं. अतिशय सोपा प्रकार आहे. आपण एक काम करू, आणखीन एक प्रॉब्लेम शोधू आपण युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर. ठीक आहे? सर मी ग्रुपला एक हे पाठवले बघा ना. घ्यायचा का तो प्रॉब्लेम? प्रॉब्लेम नाही, PDF आहे, त्यात युनिव्हर्सिटीने क्वेश्चन दिलेले. बर, लगेच पाहू आपण. हा लगेच. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सर.